माझे व्हिडिओ पाहून बरेच जणांची कमेंट येतात की ताई तुम्ही कुठे राहतात. पण जेव्हा मी म्हणते की मी उत्तराखंडात राहते, त्यावर ते म्हणतात वाव ताई तुमचं नशीब किती छान ना. तर सांगायचं हेच की नशीब किती छान आहे की नाही, पण जेव्हा मात्र इकडे हिवाळा असतो ना, तेव्हा मात्र खरी महाराष्ट्राची आठवण येते. उन्हाळ्यात इकडे खूप छान वाटते, पण हिवाळा जस्ट सुरू झाला तरी देखील स्वेटर घालावं लागतं. आता तर जस्ट हिवाळा सुरू झालेला आहे आणि दिवसभर देखील स्वेटरमध्ये राहावं लागतं. पण जेव्हा डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि अगदी मार्च जेव्हा होळी येते ना, तेव्हापासून आपले नॉर्मल कपडे सुरू होतात. अगदी दिवसभर 3 ते 4 स्वेटर घालावे लागतात. जसं आपण गरम पाण्याने अंघोळ करतो, तर इकडे आमच्याकडे गरम पाण्याने भांडी घासली जातात, एवढी थंडी असते. दिवसभर सॉक्स घालावं लागतं. इव्हन खाली बसायची देखील इच्छा होत नाही आणि रजाईमध्ये गेलो, तर निघायची देखील इच्छा होत नाही. तर आज नियाची पिकनिक जाणार होती, तर टिफिनला मस्त असे पालकाचे पराठे बनवले होते. व पहिले तर तिचे पप्पाच तिला खाली सोडायला जायचे, पण आता काहीतरी ऊन शेकण्याच्या निमित्ताने मी देखील खाली जाते, जेणेकरून 15 मिनिटाची ऊन तरी आपल्या अंगावर येईल. कारण असं वाटतं की दिवसभर उन्हातच बसून राहावं आणि लवकरात लवकर कामे संपवावी आणि मस्त असं रजाईत घुसून राहावं. शाळेत गेल्यानंतर मस्त अशी भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं. दुपारी थोडासा वेळ होता, तर हिवाळ्यातले कपडे देखील कपाटात सेट करून घेतले. आता जवळ-जवळ होळी येतपर्यंत मीन्स मार्चपर्यंत आपले नॉर्मल कपडे बंद होतात आणि स्वेटर, सॉक्स हेच कपडे घालावे लागतात. पण बरेच जण म्हणतात ना, की उत्तराखंडामध्ये स्वर्ग आहे. तर खरंच इकडचे काही लोकेशन खरंच पाहण्यालायक आहे. जर कधी तुम्ही उत्तराखंड फिरायला आला नसाल, तर नक्की या.